राज्यात गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईची चर्चा सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। घरगुती वापरासाठी गॅस मिळेल की नाही, तसेच हॉटेल आणि व्यावसायिक वापरासाठी सिलेंडर उपलब्ध राहतील का, याबाबत अनेक जण संशय आहेत आणि त्यामुळे सर्वत्र गॅससाठी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतात। या पार्श्वभूमीवर शासनाकडून मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचं सांगितलं जातं। दरम्यान या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। गॅस सिलेंडर टंचाईबद्दल चिंता करण्याचं कारण नाही, नॉन बायोलॉजिकल युगपुरुष आणि मेवा भाऊ यांनी आधीच सोय करून ठेवलेली होती, त्याचा वापर करा, असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांनी टोला लगावत सरकारला चिमटा काढला। जय महाराष्ट्र। कालपासून आपण सगळेजण एकच बातमी पाहत आहोत, ती म्हणजे गॅस टंचाईची। अशातच सरकारने 60 रुपयांनी गॅस सिलेंडर महाग केला, त्यावरती तर आपण बोलायलाच नको। खरं तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने चिंता करण्याची अजिबात गरज नव्हती। त्यांनी सरळ उठायचं होतं, हार्डवेअरच्या दुकानात जायचं होतं, सोबतच आपल्या घराच्या आजूबाजूला अत्यंत घाणेरडा वास सुटलेली नाली शोधायची होती आणि त्या नालीमध्ये त्या पाईपाचं एक टोक टाकायचं होतं, दुसरं टोक आपल्या घरातल्या सिलेंडरला जोडायचं होतं, ज्याच्यातून गॅस निर्मिती झाली असती आणि त्यावरती स्वयंपाक बनवायचा होता, खायचं होतं। किती सोपं होतं। गॅस निर्मिती मी नाही तर युगपुरुष म्हणून ज्यांनी नॉन बायोलॉजिकल व्यक्तीने जन्म घेतला असे देशाचे पंतप्रधान यांनी गॅस निर्मिती सांगितली होती। किती सोपं होतं। बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बना। मला यासोबतच महाराष्ट्रातल्या जनतेला आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही सुद्धा काळजी करण्याची काहीच गरज नव्हती। तर मेवा भाऊनी 2017 ते 2019 मध्ये 33 कोटी झाडांची लागवड केलेली होती, ज्याची नोंद लिम्का बुकामध्ये झालेली होती। सगळीकडे आम्ही बातम्या पाहिल्या होत्या। तर ती झाडं शोधायची होती, 33 कोटी कुठे लावलेली होती, त्या झाडाचं जाळण, जळतण, सरपण, त्याची मोळी बांधायची होती तोडून आणून आणि आपल्या घरामध्ये चूल मांडून त्याच्यावरती स्वयंपाक करून खायचा होता। किती सोपं होतं ना। बघा, एक नॉन बायोलॉजिकल गॅसची निर्मिती कशी केल्या जाते भविष्यामध्ये आपल्याला जर काही गरज पडली तर, आणि 33 कोटी झाडं लावून आपण त्याचं लाकड, जळतण जे आहे ते आणून आपण स्वयंपाक करून खाऊ शकलो असतो। किती त्यांची ती दूरदृष्टी, पण आपल्याला कळाली नाही। असो, अजूनही वेळ गेलेली नाही। जा पटापटा हार्डवेअरच्या दुकानामध्ये पाईप आणा, नाल्यामध्ये घाला, गॅसमध्ये घाला, स्वयंपाक करून खा। किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने 33 कोटी झाडं शोधा, त्याचं जाळण जळतण तोडून आणा, स्वयंपाक करा, खा। किती सोपं आहे। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।